माजी नगरसेवक शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने इस्लामपूर तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन दिले। यात वीज महावितरण कंपनी आणि अदानी गँगकडून ग्राहकांच्या परवानगीशिवाय प्रीपेड मीटर बसवण्यात आल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। शकील सय्यद यांनी सांगितले की जुने मीटर काढून नवीन प्रीपेड मीटर बसवल्यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होईल आणि शासनाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे। त्यामुळे त्यांनी फौजदारी गुन्हा दाखल करून बसवलेले मीटर तात्काळ काढून पूर्ववत जुने मीटर बसवण्याची मागणी यावेळी केली। शिवसैनिकांच्या उपस्थितीत तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले। शकील सय्यद यांनी शहरातील वीज ग्राहकांना प्रीपेड मीटर लावू नयेत तसेच लेखी पत्र देऊन जुने मीटर पुन्हा बसवण्याची मागणी करण्याचे आवाहन केले। तारांसाठी प्रतिनिधी हसन तकीलदार माध्यमातून माननीय तहसीलदार सचिन पाटील साहेब यांना जाहीर निवेदनाद्वारे शिवसेनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनामध्ये गेल्या 2 महिन्यापासून वरून इस्लामपूर शहर आणि उपनगरामध्ये वीज ग्राहकांचा जो छळ सुरू आहे तो थांबला पाहिजे आणि महावितरण कंपनी आणि अदानी गँग यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, यासाठी हे जाहीर निवेदन दिलेलं आहे। मला या माध्यमातून जनतेला सुद्धा आव्हान करायचं आहे, शासनानं GR काढलेला असताना, कोणत्याही प्रकारचं मीटर बसवण्याचं बंधन नसताना आज या शहरामध्ये आणि उपनगरामध्ये जवळपास 30-35% वीज ग्राहकांच्या घरात घुसून अदानी गँगनं वीज कंपनीला हाताला धरून या ठिकाणी जोर जबरदस्तीने प्रीपेड मीटर बसवलेले आहेत। हे प्रीपेड मीटर त्यांनी तत्काळ काढून घ्यायला पाहिजेत, अन्यथा कोणत्याही क्षणी शिवसेना स्टाईलनं आम्ही आंदोलन करू। कारण या प्रीपेड मीटरमुळं वीज ग्राहकांचं नुकसान होणार आहे। या प्रीपेड मीटरची किंमत जवळपास 12,000 रुपये हे नागरिकांना वीज ग्राहकाला सोसावं लागणार आहे। त्याचबरोबर वीज ग्राहकांना याचे मीटर बसल्यानंतर या युनिटचा दर काय असणार आहे, या कंपनीनं काही थोडं फॅसिलिटी दिलेल्या आहे, त्याचा फायदा काय असणार आहे, या गोष्टी या कंपनीला माहीत नाहीत, या वीज वितरण कंपनीला माहीत नाहीत। उद्या मीटरचं बिल भरत असताना हे मीटर किती काळ चालणार आहे, खऱ्या अर्थानं जिओला याचं बिल भरायचं आहे का अदानी कंपनीकडे याचं बिल भरायचं आहे का या महावितरण कंपनीकडे भरायचं आहे, याची सुद्धा कल्पना नाही। असं असताना मात्र वीज ग्राहकांच्यावर हा दांडगावा कशासाठी? आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आज जाहीर निवेदन देऊन त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की वीज कंपनीसोबत या अदानी गँगवर फौजदारी गुन्हा दाखल करा। वीज ग्राहकांची फसवणूक केलेली आहे, वीज ग्राहकांची फसवणूक झालेली आहे म्हणून गुन्हा दाखल करा आणि जे बसवलेले मीटर आहे ते तत्काळ मीटर काढून घ्या, अन्यथा शिवसेना स्टाईलनं हे आंदोलन चालू राहील। यापुढे कोणतंही मीटर जर ते बसवायला आले तर मात्र त्या मीटर सहज पूर्ण कायदा हातात घ्यायला लावू नका, असं मी स्पष्ट शब्दात सांगतोय। लोकशाही मार्गाने जाणारी आम्ही लोक आहोत, त्यामुळे कायदा हातात घ्यायला लावू नका अशी आमची विनंती आहे त्यांना। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।